आपल्यावर खरं लपवण्याची जबाबदारी असली ना तरी दादा मुक्ता पुन्हा एकटी पडली आहे आणि अशा वेळेला तिला तुझ्या आधाराची गरज आहे। काय नशीब आहे पोरीचं खरंच, तिच्या मागची संकट संपतच नाहीत रे, एका मागून एक चालूच। अशा वेळेला खरं तर तू तिला भेटलं पाहिजेस, तू भेटलंस तर तिची ताकद वाढेल। थँक्यू दादा। हा फक्त बाहेर पडताना घरातली सगळी मंडळी झोपलेत की नाही याची खात्री करून घे। तू रात्री तिला भेटायला गेलायस हे कुणालाही कळता कामा नये। हो दादा, अगदी तसंच करेन। हे तुला कसं कळलं? दादा कारण तो त्याच्या रूम मध्ये नाहीये। अरे त्याच्या रूम मध्ये नाहीये म्हणजे तो फक्त मुक्ताकडेच गेला असणार असा तर्क लावलास का तू लगेच? त्याला काय दुसरं काम नाही? आणि हे बघ, अंबिकाची पाहुणी म्हणून आलेस, पाहुणी म्हणूनच राहा। घरातल्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज नाहीये। अजून दुसऱ्याच्या घराला आग लावायचा छंद कमी नाही झाला वाटतं? मोठी आई हे बघा, मी काही चुकीचं करत नाही हो, मी घराच्या भल्यासाठीच बोलतेय। हे बघा, त्यांनी तुमचा शब्द मोडलाय, तो तुमचा पुन्हा अपमान करतो हे कळत नाहीये का तुम्हाला? मला वाटतं तुझी काहीतरी चूक ते हे ठिकाण नसणार। अशी कशी चूक होईल बरं? आता थोड्या वेळापूर्वी मी इथे येऊन गेलोय। माझ्याकडे असं का बघत आहे? तुझ्यावर विश्वास ठेवू की नको हा विचार करतोय। अहो असं का बोलताय तुम्ही? तू अजूनही त्या कांतासाठी काम करत नाहीयेस ना? अहो काय बोलताय राव, एकदा झालेली चूक मी परत करेन का? अरे मग मुक्ता कुठे, गुंड कुठे? सांग ना, मुक्ता कुठे? मला माझी मुक्ता हवी आहे। तुला सिरियसनेस कळतोय का? हा? अरे लवकरच तिची स्पर्धा आहे, त्यामुळे काही करून तिला गुंडांच्या तावडीतून सोडवावंच लागेल। अहो मला पण तसंच वाटतंय। आता थोड्या वेळापूर्वी मी इथं आलो होतो मुक्ताताईला सोडवायला, त्या कांताने त्या माणसांच्या बरोबर भिडलोय। मायावर विश्वास ठेवा मायावर। तुमच्या एवढ्याच कांताचा मला राग येतोय आणि आता इथं मुक्ताताई नाही तर माझं डोसकं काम करायचं बंद झालंय। सुनील, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। कोणावर आणि कशावर विश्वास ठेवू माझं मलाच कळत नाही रे। हे बघ सुनील, काही झालं ना, मुक्ता जिथे कुठे असेल आपल्याला तिला शोधावंच लागणार। चल तू। तिला संपवलं ना का तिच्या आई बापांना कळल कांता शेठ फक्त बोलत नाही, करून पण दाखवतो। सारंगला इथं बोलवण्याचा त्रास त्यांना व्हायलाच पाहिजे। बाबू काय बोलतय? अहो ती रावसाहेब आपल्याला जीवन सोडतील का? बरं त्या आर्याकडून एवढे पण पैसे मिळणार नाहीत का आपण कुठं लांब पळून जाऊ शकू? रावसाहेबांना आपल्याला शोधण्याचा प्रयत्न केला ना, का आधी त्याला शोधू आणि संपवून टाकू। जास्त विचार करायचा नाही। मुक्ताचे शेवटचे तास मोजायला सुरुवात कर, आता तिचा लवकरच खात्मा होणार। गावावर शिंदे कुटुंबावर शोककळा पसरणार। घटस्फोट वगैरे काहीही नाहीये। घटस्फोट द्यायचं हे सगळं नाटक केलंय आम्ही, मी सारंग आणि मुक्तानी ठरवून। कळलं का तुला? त्या दोघांनाही माहिती आहे हे सगळं, पण मला पूर्णपणे खात्री होती की मुक्ता अशी नोटीस मला पाठवणार नाही। कळलं तुला? माझ्या नजरेतून तू पडावीस म्हणून तिनं केलेलं आहे सगळं नाटक। आता आपल्याला सुद्धा एक नाटक करावं लागेल।
दादा तुम्ही फक्त सांगा कोणता त्याग करायचा. हेच तुमच्या दोघांच्या घटस्फोटाचं नाटक करायचं, हाच आपल्याला त्याग करावा लागेल. मला पहिल्यापासून खात्री होती मुक्ता असा हिस्सा प्रॉपर्टीचा मागणार नाही. हे सगळं कारस्थान अंबिकाचं आहे. आपल्या मनातून मुक्ता उतरावी म्हणून तिच्या नासक्या डोक्यातनं हे सगळं आलेलं आहे. आतापर्यंत हे फक्त आम्हाला तिघांना माहित होतं, आता ते तुला माहित झालंय. आणि काल रात्री सुद्धा मी स्वतः सांगितलं सारंगला, जाऊन तिला भेट, ती एकटी पडली असणार. फक्त त्याला म्हटलं लवकर ये सकाळी, कोणाच्या लक्षात यायच्या, आणि काढव अजून आलेला नाहीये. डोकं एवढं भडभडायला लागलं ना सगळ्या गोष्टी ऐकून. पण आपल्याला शांत राहावं लागणार आहे. कळलं? आता सगळ्यांना काय वाटतंय, आपण मुक्ताच्या विरोधात आहोत. आपल्याला पण संताप आलेला आहे तिचा. हे असंच चालू ठेवायचंय, कोणालाही कळता कामा नये. माझं एक मन मला सांगत होतं की मुक्ता या सगळ्या गोष्टी करणार नाही. नोटीचा ना त्या मुक्ता नाही पाठवणार काही. बापरे, ते घटस्फोटात झालेत का धस्स झालं होतं ना छातीत माझ्या. मुक्ताचा जसा स्वभाव आहे ना, ती इतरांशी जसं वागते ना, ती त्या पैशाच्या किंवा प्रॉपर्टीच्या मागे लागणारी मुलगी नाहीच आहे. मला खात्री होतीच. आई, माझा विश्वास खरा ठरवलाच पाहिजे तू. आता कळलं ना? हो. शांत हो. फक्त चेहऱ्यावर दाखवायचं नाही. नाही नाही नाही. मुक्ता त्या स्पर्धेमध्ये उतरले ना, त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीला आपल्याला जायचंय ना. म्हणजे काय, आपण त्याची ऊर्जा आहोत. आपल्या दोघांना जायलाच पाहिजे तिथे. तोपर्यंत हे सगळं नाटक असं चालू ठेवायचं. एकदा का तिची अंतिम फेरी संपली की मग हे माझ्या पद्धतीने मी सगळं बाहेर काढतो की नाही बघ. एकेकाला धडा शिकवतो. आता हे सगळं नंतर. आता मुख्य काय, सकाळी येणारा मुलगा अजून आलेला नाहीये. मला आलंय टेन्शन. तिच्याशी बोलण्यात म्हटलं असेल. अरे लाज वाटू दे, लाज वाटू दे तुला भैरू, लाज वाटू दे. एक बाई तुझ्यावर हल्ला करून पळाली. एक बाई आवरणा तुला भंगार माणसा. तू एक काम कर, ताळी मिशी काढ, कपाळाला टिकली लाव, हातात बांगड्या भर आणि साडी नेस. तुला पुरुष म्हणायला लाज वाटते मला. यावेळी पण मुक्तानं तुझ्यावर मात्याच केली. संबळ असू दे नाही तर आणखीन काहीतरी. प्रत्येक वेळी तुझ्यातल्या पुरुषानं तिच्यासमोर गुडघेच टेकले. अरे तुझ्या मर्दानगीवर थुंकून पळाली ती. असं बोलू नका कांताशेठ. आधीच माझा जीव लाजू लाजू झालाय. मला माफ करा, काही चूक झाली. असं पुन्हा चूक नाही होणार. बरं कांताशेठ, आता त्या मुक्ताला जीवन सोडायचं नाही आणि माझ्या हातून तिचा जीव घेऊ द्या मला. हा, तिचा जीव जाणार, पण तुझ्या हातून नाही, माझ्या हातून. तिला एवढं हाल करून मारीन ना, की बाईच्या जातीला जन्म घेतल्याचा पस्तावा व्हाया पाहिजे तिला. ए आव्या, पाणी आण, बाकीचे पाणी आ रे. हा, ए घ्या तिला मध्ये, घ्या तिला मध्ये. श्रीमंता घरची सून आंघोळ केलेली नाहीये. कसं दिसत? आता पाणी भरपूर. अरे वत पाणी. बस निघा. अरे निघा लवकर. मुक्ता नगरकर. लईच ताकद आहे तुमच्यात.
माझी नियत खराब होते की काय? उगा त्या भक्तीच्या मागे लागलो. खरी माझ्या तर इथंच आहे. मला माहिती आहे तू यात लई ताकद आहे, पण इथं चालणार नाही. तुमचं काही महत्वाचं काम आहे का? हा ते काय? महत्वाचं काम महत्वाचं असं काही नाही. म्हणजे आता ते रक्षाबंधन येत आहे ना, तर माझ्यात आणि दादात असे खूप वादविवाद भांडण आणि ते झाले. मी दादाला खरंच खूप दुखावलं. तर मला असं वाटतंय की मी दादाच्या गळ्यात पडावं आणि ओक्साबोक्ती रडावं आणि त्याला विचारावं की बाबा तू मला खरंच माफ केलंयस की नाही ते सांग. मला जाणून घ्यायचंय तू मला माफ केलंयस की नाही. माझा राग नाहीये ना तुझा. आणि हे आले ना की बोला मग त्यांच्याशी. सगळ्यांना चांगली बुद्धी दे बाई. हो 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 हो. वहिनी वहिनी वहिनी, दादा फळबागेतच गेलाय ना? नाही म्हणजे मुक्ताला भेटायला गेला नाही ना? मुक्ताने एवढं सगळं केल्यावरही हे तिला भेटायला जातील असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तुमचा तुमच्या दादांवर विश्वास नाहीये का? नाही, विश्वास नसेल ना तर रक्षाबंधन त्यांच्यासमोर रडणं ही नाटकं करू नका म्हणजे तुम्ही. नाही 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 वहिनी, असं खरंच काही भैरूनं ज्या मुलीला किडनॅप केलंय ना, त्या मुलीचा मी सासरा आहे आणि हा तिचा नवरा. भैरूने पळवून नेला? कुठे नेऊन ठेवलं सांग तिला. कुठे आहे तुमचा भैरू? खरंच माहित नाही हो. तो 4-4 दिवस घरात पण येत नाही. आणि याची नाटकं सुरू झाली. ही नाटकं बंद कर आणि सांग कुठे लपून ठेवलंय त्यांनी. कुठे आहे तो भैरू? कुठेही लपून बसलेला असला ना त्याला शोधून काढीन मी, कळलं ना? नगरकरांच्या बाईवर हात टाकलाय त्यांनी, त्याचे हात छाटून गावाच्या वेशीवर टांगेन. बघून ना अख्खं शहर असं थरथर कापलं पाहिजे. सांग गपचूप. हो साहेब, देवी आईची शपथ घेऊन सांगतो. अहो त्याच्याबद्दल आम्हाला काय पण माहित नसतंय बघ. अहो संबळ वाजून पैसे मिळत नाही म्हणून त्याने संबळ वाजवू नको सोडून दिलं. ते कांद्या शेटकडे काम करतोय. कांद्या शेट त्याला पैसे देतोय. तर 4 पैसे आम्हाला घरांमध्ये मिळत नाहीत पण आम्ही काय पण बोलत नाही त्याला. अरे पण 4 पैसे तो कसे मिळवतो? कुठलं काम करून घेतो तो कांता त्याच्याकडनं? विचारणं जबाबदारी नाही तुमची आई बाप म्हणून? काय करतो तो? कांताच्या तळवेत चाटतो तो कांता त्याला दुसऱ्यांच्या पोरी पाळींना उचलायला लावतो, त्यांच्यावरती अत्याचार करतो. आणि ते असे आणलेले पैसे तुम्हाला हवेत? काय बोलायचं बोल. अहो तो आमचं काय ऐकतच नाही ना साहेब. ठीक आहे, मग मी बोलतो. कुठेही लपून बसलेला असला ना त्याला असं शोधून काढीन ना मी आणि त्याचे असे हाल करीन ना मी कुत्र्यासारखे. तुम्ही बघत राहता. हो नका साहेब. अहो नका नका साहेब. हो साहेब, आम्ही समजून सांगू त्याला, पण तुम्ही त्याला काही करू नका. ठीक आहे, नाही ना सांगायचं. उचला रे याला, याला उचला. चला घेऊन चला. कुठे घेऊन चालले याला? कुठे घेऊन जातात? जोपर्यंत माझी सून मला सही सलामत सापडत नाही तोपर्यंत हा तुझा नवरा माझ्याकडे उधार राहिला. चला रे घेऊन चला. साहेब आम्हाला माहिती असतं ना तर पुढच्या मिनिटाला तुम्हाला घेऊन गेलो असतो. खरंच माहिती नाही, विश्वास ठेवा हो. नशीब समजा बाईच्या बदल्यात बाईला उचलत नाहीये मी. नगरकरांवर संस्कार आहेत, दुसऱ्या कुठल्याही स्त्रियांना आम्ही हात लावत नाही, कळलं ना? उचला रे याला. काय बघताय? उचला, चला घेऊन चला. थांबा, त्यांना घेऊन जाऊ नका. मी भैरूला फोन लावून बघते.
फोन लागत नाही त्याचा बंद ठेवला त्यांनी. आपण साहेब एकदा लावून बघते ना, लागला तर लागला ना. ठीक आहे लावा. फोन अगं लागतोय की नाही? फोन बंद आहे. आहे ना, बंदच राहणार तो आता. जोपर्यंत भैरू सापडत नाही, जोपर्यंत माझी सून मला सापडत नाही, तोपर्यंत हा तुमचा नवरा माझ्याकडे राहील. उधार चला घेऊ. हे बाहेर बाहेर बोला. इकडे देवा देवा, अहो मारता का आला? काय झालं? काय चाललंय इथे? भजन चालू आहे. भजन चाललंय. भजनाच्या ठिकाणी एखाद्या बाईला आणून तिला किडनॅप करून ठेवतो. तुम्हाला शरम नाही वाटत? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ए खरं खरं सांगा ना, ती इथल्या इथे गाडून टाकीन तुला मी. अहो रोज सकाळी आम्ही येतो, भजन करतो आणि निघून जातो. आणि नंतर किती वेळेला येतात? परत दुसऱ्या दिवशी सकाळीच येतो आम्ही इकडे. दिन नाही काय हो? भैरू पवार तुमच्याकडे पक्वान वाजवायला यायचं ना? हो, त्याचं काय? त्याचं काय? हा, आता आठवलं. या घराची एक चावी त्याच्याकडे पण आहे. मला वाटतं बहुतेक त्यानेच त्या चावीचा गैरवापर केला असावा. यापुढे मी कोणावरही विश्वास कारण मला जे करायचं आहे ना, ते मी करणार आहे. मुक्ता कुठे गेली? ए मुक्ता, पकडा, पळाली. ए मुक्ता, हे उचलत का नाही फोन? उचलत काय नाही? फोन उचलायचा आणि सांगायचं ना कुठं काय झालंय, सांगायला पाहिजे ना. काय 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 हे प्रयत्न काय घडलं नसत ना? नाही नाही, काही घडलं नसणार आहे. ते काहीतरी गडबडीत असतील ना. त्यांना फोन आला तर समजलं नसेल. नाहीतर सावधगिरी म्हणून आवाज बंद केला असेल. असंच झालं असं, असंच झालं असं ना. मी आपला काही पण विचार करतोय. नाही माया मुक्ताच्या बरोबर असं कधी काही होणारच नाही, वाईट घडणारच नाही. मी सांगतो, महामूर्ख आहे मी. असं कोणी कधी विचार करत का?
हळू तुम्ही बसायचं तुम्ही बसा इकडे बसा हळू सावकाश श्वास घ्या हळू ना हळू हळू पटकन हळू श्वास घ्या अयो अरे संपले काय नू असं कसं संपलं झटकून बघ ना नाही नाही बाहेर येत नाही अरे मग दुसरा हसन ना बघ आतमधून आण पटकून ते तर माग संपले हे शेवटचं होतं मग आधी सांगता येत नाही का नवीन आणलं असतं ना हा या ग एवढ्या गडबडीत राहिलं सांगायचं तू थांब पाठ सोड मी आले हा घ्या श्वास घ्या अण्णा अण्णा श्वास घ्या सावकाश सावकाश अण्णा अण्णा आओ अण्णा हो श्वास घ्या ना हो हो काहीतरी बोला हो अण्णा 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 डोळे उघडा हो अण्णा अण्णा उठा ना डोळे उघडा हो श्वास घ्या ना त्याच्या इकडे अण्णा हो असं काय करत आहो उठा ना हो अण्णा अण्णा हो डोळे उघडा ना हो आता बघा म्हणजे ते तर एक्सरे काढूनच बघावं लागेल आणि जर हाड मोडलंच असेल तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल आणि जर छोटा क्रॅक असेल तर तो काय म्हणजे प्लास्टरने पण नीट होईल हा पण त्यासाठी किमान म्हणजे हाड जुळायला 50 ते 60 दिवस तरी लागतील 50 अहो पण माई उद्या स्पर्धा आहे मला संबळ वाजवायचंय अहो कसं शक्य आहे या परिस्थितीत तुम्ही साधा चमचा सुद्धा उचलू शकत नाही आणि संबळ वगैरे ही फार लांबची गोष्ट आहे म्हणजे त्याला असा पडवतो ना बघा तो काय रे आता कांताचं घर तुला माहित नाही असं सांगू नकोस नाही माहिती हा मग कुठं आहे भीतीच आहे चल दाखव चल चला रे बघा सगळीकडे दिसतोय की नाही अहो डॉक्टर उद्याचा दिवस मी वाट बघत जगत होते एक दिवस मी जगासमोर संबळ वाजवत असत आणि सगळे माव कौतुक करत टाळ्या वाजवत असतील हे सपान घेऊन जगत होते स्त्रीनं संबळ वाजवू नये हा विचार बदललेला असत कौतुक ऐकून अण्णांचं ऊर भरून आला असं हे स्वप्न बघतच मी जगत आली माय अण्णा माय वडील लय मोठे संबळ वादक आहेत त्यांची लय इच्छा आहे की आमच्या घराचा या संबळ वादनाचा वारसा पुढे जायला पाहिजे ही लोककला जिवंत राहायला पाहिजे
त्यांच्यासाठी जावंच लागल. त्या माणसाने लय काही केले माझ्यासाठी. त्या माणसानं समाजाचा विरोध झुगारून लहानपणापासूनच त्या मुक्ताच्या डोक्यावर हात ठेवले. ते आहेत ना, म्हणूनच माझ्या संबळाला नाद आहे. त्यांच्यासाठी हे करावंच लागल. बघ रे दादा, इथं दरवाजाला कुलूप लावून ठेवले. कुलूप लावून ठेवलंय? हो. बघतोस काय? तोडून टाक. चला रे. अहो, म्हणजे बोलायला जेवढं सोपं आहे प्रत्यक्षात तेवढंच कठीण आहे. मला वाटतंय आपल्याला पण जायला पाहिजे. हो कांताशे, कसला विचार करीत आहे? आपण पण घरी जाऊयात का? येणा झाला का तू? येणा झाला आहे काय डोकं? तो रावसाहेब गिधाडावाने गावावर गिरट्या घालत असणार. इथं बरं आहे, सुरक्षित आहे. मी इथून हालत नसतो. हो कांताशी, अहो गावात नाही, गावाच्या बाहेर शोधत असणार. आणि त्यांच्याकडे पेशंट आहे ना, ती त्या बिचाऱ्या मुक्ताला पाहतील का आपल्या मागे लागतील. चला. ए बाबा, आपण मुक्ताचे जे हाल केले ते बघून ते फक्त शोधून परत जातील. मी इथंच बरं आहे. तुझा तुला कुठं जायचं ते. चालेल चालेल कांताशेठ, मी काय करू, मी असं लपून छपून जातो आणि ते माझे हातले कपडे घेऊन येतो. ते हातले कपडे ना ओल्ली झाली. बरं, तुम्ही काय काळजी करू नका. हा, मी तुमच्या बी घरी जातो आणि तुमचे कपडे घेऊन येतो. पण तोपर्यंत तुम्ही इथनं हालू नका. इथंच बसायचं. इथंच बसणार. आणि हे इथं लपून बसण्यापर्यंत ना आपण काही दिवस लांब जाऊ. हा, 4 धामला जाऊ. पाप धुवायला पाहिजे. ए, माझ्या घरी जाऊ नका का? मला वाल्या कपड्याची सवय आहे. तू हे कपडे घेऊन ये. जातो आणि लपून छपून आणि जरा जपून, नाही तर जाऊ दो का खपून. मी जातो. आणि बैरू पवार असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. हा, चल तुम्ही. हा कांताजी, अरे एवढे दिवस बाहेर राहायचंय म्हणल्यावर घर खर्चाला पैसे पाहिजेत ना. देता का? माया आता कड असतं ना सोन्याचं, तर तुझ्यावर खुश होऊन आज तुला तेच दिलंस. दे गे. ठीक आहे, पैसे ठेव. थँक्यू कांदाजी, थँक्यू. जपून. त्याचा फोन बंद येतोय सारखा. तुझ्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसतीये. काय झालं? नाही, खरंच काही नाही झालेलं. खोटं बोलू नगस. माझ्या लेखापेक्षा मी तुला चांगली ओळखते. काय झालं सांग. खरंच सांगते, काळजी करण्यासारखं खरंच काही नाही झालेलं. काळजी माझ्या वयाची झालीस की तुला काळजीचा खरा अर्थ कळत. अगं, ज्या वेळेस जगायचा उद्देश एवढाच असेल की आपल्या लेकराचं, नातवंडाचं, आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाचं सुख एवढा शिल्लक राहतोय ना, तेव्हा काळजीचा खरा अर्थ कळतोय. कळलं? मला खरंच कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय, पण नाही काळजीचं काही कारण. तसं असेल तर ठीक आहे ग. पण वैजंती, काल रात्रीपासून मला लई अस्वस्थ वाटते ग. काय चुकीचं तर घडत नसेल ना? नाही, तुम्ही खूप विचार करताय ना, म्हणून असं होतंय तुम्हाला. आणि आत्ताच बरे वाटतंय ना तुम्हाला, नका इतका विचार करू. तुम्ही जा खोलीत, मी चहा नाश्ता घेऊन येते. ठीक आहे.
काय ग वैजंती, रावसाहेब रात्रीपासून घरात नाही हे सांगितलं नाहीस तू मला? सासूबाई, मला लपवायचं नव्हतंच तुमच्यापासून, पण आत्ताच तब्येत बरी होती तुमची, तुम्हाला टेन्शन येणं म्हणून सांगितलं नाही. मग आता समजलं तर टेन्शन येणार नाही असं वाटलं होय तुला? कधी ना कधी कळणारच होतं की नाही? आता तू काय लपवलं नाहीस माझ्यापासून तू, मग हे का माझ्यापासून लपवलंस? चुकलं. दादा घरात नाहीये? अंबिका वंश, अंबिका वंश, अंबिका वंश, अहो अंबिका वंश, अहो अंबिका वंश, कुठे आहात तुम्ही? अहो अंबिका वंश, कुठे गेले असतील या? अंबिका वंश आणि दत्ताभाऊ दोघंही दिसत नाहीयेत. दोघंही कुठे गेले असतील? अहो मला लई काळजी वाटते. मुक्ता, हे बघ, तू काळजी करू नकोस. तू बाकी कसलंच टेन्शन घेऊ नको. हे बघ, बाकी सगळा विचार करायला मी आहे ना. आणि मला जस्ट 1 तास दे. दादा कुठे आहेत ना ते मी शोधून काढतो. ती माझी जबाबदारी आहे. गजा, हा चल. हा चला. 1 मिनिट. दादांचा मेसेज. काय म्हणतात? त्यांना एका अर्जंट कामानिमित्त बाहेर जावं लागतंय आणि त्यांच्या मोबाईलची बॅटरी खूपच डाऊन आहे, सो फोन कधीही बंद पडू शकतो. मुक्ता, तुला त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि फोन करतो म्हणा. मोठं टेन्शन गेलं. होय, खरंच टेन्शन आलं होतं. बर तुम्ही लगेच मोठी यांना फोन करून कळवा. हो हो सांगतो. तुझ्यापेक्षा वाईट मी आहे. वाईट लई वंगाळ, लई डेंजर माणूस आहे मी. काशीनाथ नगरकर. लई त्रास देणार मी आता. बघत राहशील सर्व उट्ट काढणार मी आयुष्याचं. आता तू इथं आराम कर आणि मी घरी जायची तयारी करतो. रावसाहेब नगरकर बनून. वाघाची कातडी पांघरल्याने कोणी वाघ होत नाही, लक्षात ठेव. घरी गेलास ना, दुसऱ्या मिनिटाला तुला ओळखतील. तुझा सगळा डाव उघडा पडेल. आणि किती दिवस असा डांबून ठेवणार आहेस मला तू? आयुष्यभर. इथून पुढे तू तुरुंगवास सुरू झाला. मीच न्यायाधीश, माझं न्यायालय, मीच वकील, मीच जज. अरे कोणी आहे का? मला इथे डांबून ठेवलंय, मला सोडवा. सोडा मला, सोडा मला. मग बाहेरची माणसं म्हणतील कोण आहे? मी आहे, मला इथनं काढा, मी रावसाहेब बोलतोय. मग बाहेरचा आवाज, तुझी लायकीच ती आहे ना, आलाय का? तिथंच बरं. आता त्यांचं ऐकायला पाहिजे की नाही? ऐकायला पाहिजे ना. काशी, कशी अजून विचार कर. तू माझा चेहरा घेऊन जाऊ शकतोस, पण माझा स्वभाव, माझी वागणूक, माझं सगळ्यांबरोबरचं नातं हे तुला नाहीच पाठवता येणार. तू पकडला जाशील. सगळं माहितीये मला. मला समज माहिती तू कसा उठतो, कसा बसतो, कसा बोलतो. असं बोलतो की तू मावा बोलून झालंय. 2-2 कर्ण पिशाच माझ्या कानाला आहे. समज सांगतात मला ती. आता तू बस इथे, आम्ही निघतो. आम्ही जातो आमच्या रावसाहेब नगरकर. अरे नाही नाही नाही, आता म्या रावसाहेब नगरकर. दाढी बिडी सगळी काढणार, टकाटक तुझ्या आणि असे पांढरे कपडे घालणार. मजा येईल. सोडो काशी. काशी तू बरोबर करत नाहीस. काशी जातो रावसाहेब म्हणून. काशी, काशी इथे जाऊ नकोस. काशी, इथून मला एकटा टाकून का?